2025ची शेवट स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने. श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णाच मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. माहेरी आले आणि अक्कलकोटला कधी गेले नाही असं कधी झालंच नाही. कधी कोणी सोबत नसलं तर वहिनींना सोबत घेऊन अक्कलकोटला जायचा हा आमचा दरवेळचा नियम. टी महामंडळाचा प्रवास म्हणजेच महिलांना अर्ध तिकीट. फक्त 32 रुपये लागले आम्हाला अक्कलकोटला जाण्यासाठी आणि पाऊण तासात आम्ही अक्कलकोटामध्ये पोहोचलो. पण आज आम्हाला काही कारणास्तव लवकर परत जायचं होतं. पण आज कोइन्सिडन्स असं झाला की टी पण पटपट भेटल्या आणि आमचं दर्शनही खूप छान झालं. टीतून उतरलो की बाहेरच रिक्षावाले असतात. 20-20 रुपयात मंदिराकडे नेऊन सोडतात. मंदिराजवळ पोचलो आणि महाराजांसाठी पेढे घेतले. आम्ही आलो तेव्हा मंदिराचे दरवाजे बंद होते. का ते पुढे कळेलच तुम्हाला. महिना अखेर आणि नाताळच्या सुट्ट्यामुळे जरा थोडीशी गर्दीच होती. त्यामुळे लाईनमध्ये आम्ही मंदिरात गेलो. आमची मंदिरात जायची वेळ आणि देवाच्या आरती नैवेद्याची वेळ एकच होती. आम्हाला मंदिरात गेल्या गेल्या महाराजांची आरतीही भेटली. जसं काही स्वामी समर्थांनी सर्व ठरवलं होतं. दैनंदिन जीवनात नित्य स्वामी सेवा करत असताना रोज स्वामींचे अनुभव तर पाहायला भेटतात, अनुभवायलाही भेटतात. तसाच हा विशेष अनुभव आजचा होता. अक्षरशः आरतीला थांबलो होतो तेव्हा अंगावरती शहारे आले होते. आज मंदिरात इतकी सारी गर्दी होती, पण विशेष म्हणजे महाराजांचं डोळे भरून दर्शन झालं. महाराजांनी 2024मध्ये माझा बंद पडलेल्या बिझनेसला परत ओपन केलं आणि 2025मध्ये मला परत पाय राहून त्याच बिझनेसमध्ये उभा केलं. माझ्या हातात जी कला आहे त्याचं त्यांनी सार्थक केलं. मी कायम त्यांची ऋणी आहे आणि राहणार आहे. असे श्री स्वामी समर्थ अखंड माझ्या पाठीशी उभे राहो ही श्री स्वामी समर्थांजवळ इच्छा आहे. माझ्याकडून त्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी घडत राहो एवढी इच्छा मी स्वामींजवळ व्यक्त केली. खूप छान असं स्वामींचं दर्शन झालं. मन प्रसन्न वाटलं. मुलांना सोबत न आणण्याचं कारण एक म्हणजे टी आणि दुसरं म्हणजे गर्दी खूप असेल या कारणास्तव दोघांनाही घरी ठेवलं होतं. दर्शन तर खूप छान झालं होतं आणि महाप्रसादाची वेळ होती. एकादश असल्यामुळं मस्त असं भगरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, खजूर, दही, खिचडी आणि केळी वाटली होती. मस्त असं महाप्रसादाचा लाभ घेतला. परत एकदा श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो. कसा वाटला श्री स्वामी समर्थांचा दर्शनाचा मिनी ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. मिनी ब्लॉग जर पाहायला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच छानशा मिनी ब्लॉगसोबत